हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व. तर थँक्यू कालच्या व्हिडिओसाठी अगोदर सगळ्यात पहिले तर, कारण कालच्या व्हिडिओला जो येतो खूप चांगला सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो. तर आज जे आहे आपण तर आज एक मस्त लोकेशनला आलो आहे. बट ॲक्च्युअल आज झालं आहे असं, आज माझा आहे उपवास. त्याच्यामुळे आज जे आपण आज रेसिपी म्हणजे आज काही बनवणार नाही. तर जे आहे ते आज मी तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवणार आहे साईडचं कसं आहे काय. तर चला बघूया. आणि जे आहे आपलं लोकेशनला आपण जिथं आलो आहे, तर लास्ट टाईम मी एक व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये जो बिबट्या पकडला होता तर तो ह्याच लोकेशनला पकडला होता फॉरेस्टवाल्यांनी. खूप डेंजर बिबट्या होता तो. त्याचं मी एक शॉर्ट क्लिप पण आपल्या याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर चला. आणि इथं म्हणजे असं आहे की बिबट्यांना वगैरे लपण्यासाठी जे तर खूप जागा अशा आहेत की त्यांनी बनवलेल्या आहेत. इथं खाली जे कुठलाही प्राणी जे तर आरामात तिथं बसू शकतोय किंवा मग हे इथं आहे. आणि इकडे बघू शकताय तुम्ही, इकडे जे आहे तर या अशा असल्या जागा आहे तिथं की इथं जे तर कुठे पण जंगली प्राणी जे तर बसू शकताय आणि खूप डेंजर आहे, आपण बघू शकताय. तर त्यामुळे जे तर इथं जे आपल्याला थोडं सांभाळूनच राहणं आहे. हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर कसे आहात सर्व. आपण जे आज कॅम्पिंगसाठी आलो आहे. तर आपण जे इथं नॉर्मल याच्यावरती जिथं कॅम्पिंग करणार आहोत. इकडे साईडला वगैरे जर तुम्हाला थोड्या वेळाने लोकेशन दाखवतो, खूप मस्त लोकेशन आहे. तर चला अगोदर टेंट लावून घेऊ, कारण खूप उशीर झाला आहे ऑलरेडी यायलाच जे तर खूप उशीर झाला आहे आणि दिवसही माळवला आहे. तर चला पटापट एकदा टेंट लावून घेऊ. तर चला आपला टेंट जो आहे तो लावून रेडी झाला आहे. तर पटकन जे आहे तर बाकीची तयारी करू आणि साईडचं जे आहे तुम्हाला पटकन व्ह्यू दाखवून देतो अगोदर, नंतर बाकीचं बघू आपण. तर चला, याची तर व्यवस्था झाली आपली आता. तर चला तुम्हाला जे तर साईडचं लोकेशन दाखवतो. इकडे तुम्ही बघू शकता, इकडून जे तर मस्त नजारा दिसतोय सगळा. आणि या साईडनं जे तर पूर्ण जे तर मोठा रोड आहे. तर रोडने जाणाऱ्या गाड्या वगैरे दिसतात हायवे इथं. मित्रांनो अशा ठिकाणी जर येत आहे ना तर मस्त सेफ्टी वगैरे घेऊन या काहीतरी, कारण कसं आहे सेफ जर असलं ना तर ताण नाही राहत. रॉड बीड असं काहीतरी सोबत ठेवा. तर ह्या ज्या लोकेशनला आहे म्हणतात, तर इकडं जे तर सुवर म्हणजे ते डुकरं वगैरे जरा खूप जास्त आहे. डुकरं आहेत, त्याच्यानंतर बिबटे आहेत.
बिबटे खूप जास्त आहेत. कारण की ह्या साईडला जे आहे तर बिबट्यांचे जे आपण जिथं टेंट लावलं आहे ना त्याच साईडला जे आहे तर बिबट्या म्हणजे बिबट्यांची पिल्लं पण पकडले गेले होते लास्ट टाईम. तर ते पण थोडंसं डेंजरच आहे. तर कुत्रे पण आहेत खूप जास्त, त्याच्यामुळे इकडे जायचं नाही. खूप डेंजर आवाज आला असतो, त्याच्यामुळे जे आहे तर जास्त कुठं गेलेलं तर योग्य नाही. तुम्हाला मित्रांनो इथून दाखवतो मी फक्त. ठीक आहे. तर हा जो खालचा भाग आहे हा फॉरेस्टचाच भाग आहे मेन, पण इकडं खाली जाणं जे आहे तर अलाउड नाही. कारण की इकडे जे आहे तर म्हणतात की बिबटे वगैरे येतात. मी फॉरेस्टवाल्यांना विचारून घेतलं होतं अगोदरच की इकडं खाली जायला वगैरे अलाउड आहे की नाही आहे. तर त्यांनी सांगितलं आहे खाली बिलकुल जाऊ नका म्हणे, खाली अलाउडच नाही. कारण की प्राणी वगैरे कुठले ना कुठले असतातच, आणि प्राणी कसं आहे ना ॲग्रेसिव्ह असतात खूप जास्त. त्याच्यामुळे जे तर काय आहे ते त्यांच्यापासून वाचणं म्हणजे मुश्किल आहे. एक ते एक आपण वातावरणापासून वाचू शकतो, थंडी हवा पाणी याच्यापासून, पण ते प्राण्यांना नाही सांगू शकत आपण की बाबा मला गरम होतं आहे का थंड होतं आहे म्हणून. ते खूप डेंजर असतं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापासून कधी पण 4 हात लांब. जर जिकडं नाही जायला सांगितलं तिकडं पॉसिबल होईल की जायचंच नाही. आणि मला ह्या साईडला सांगतो, हा ही साईड इकडं जे आहे समजा इकडं खाली, तर इकडं जे तर मोठी नदी इकडं नाला, या नदीच्या जे तर खाली पाणी जे आहे तर ते तळं बनवलेलं आहे तिकडे. तर ते तळ्यामध्ये पाणी साचवलं जातं तिकडे. तर चला तिकडे तर काही जायचं नाही आपल्याला, इकडचंच बघू. इकडे जे तर आपल्याला रात्री जे तर थोडं सेफच राहणं, कारण की बिबटे वगैरे पण खूप जास्त आहेत म्हणता इकडं. आणि थोडंसं मी म्हणजे फॉरेस्टवाल्यांना सांगून ठेवलेलं आहे मी थोडा आतमध्ये, तर ते रात्री पण एक राऊंड मारणार आहेत जमलंच तर, त्यांचं जर झालं ते जर इकडे आले तर ते भेटून जातील. आणि हे जे आहेत तर हे तर त्यांनी असले कंपाऊंड्स वगैरे बनवलेले आहेत की जेणेकरून समजा काही प्राण्यांनी वगैरे हमला पण जरी केला तर आपण सेफली तिथं लपू वगैरे शकतो आहे किंवा तिथं साईडला जाऊ शकतो आहे. पण ॲक्च्युअल प्राणी जर हमला करत असेल तर तुम्ही कुठं लपा काही लपण्यात काही मतलब नसतो. कारण की काय एकदा तो मागं लागला म्हणल्यावर तो काही सोडणार नाही. आपण जेवढं इथं राहत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्राणी जे तर इथं राहत असतात. ह्यावेळीच आता जे तर ह्या साईडचं जे लोकेशन खूप मस्त झालं आहे. आता सांज खुलली आहे, संध्याकाळची सांज खुलत असते ना, तर सांज खुलली आहे, मस्त वाटतं आहे एकदम. एक्सपेक्ट खूप असत्या गोष्टी मित्रांनो. कारण काय माहीत आहे का, आपण जर अशा ठिकाणी एवढं मोकळ्या वातावरणात जर फिरायला येतोय, खूप कुत्र्यांचा आवाज येतोय, जाणं पण थोडं डेंजरच आहे इकडे. आणि जंगली कुत्रे नेमकं कशावरती घुमताय ना ते सांगतो मी ना. मे बी तिकडे शिकार केली त्यांनी काहीतरी, त्याच्यामुळे ते एवढे ॲग्रेसिव्ह झाले आणि खूप जास्त आहे होऊ शकतो. डेंजर नजारा असतो मित्रांनो. असला आवाज येतो ना इकडनं खतरनाक. जाण्याची पण जी तर भीती वाटते. मेन म्हणजे मी जाणार नाही तिकडे, कारण मलाच ऑलरेडी भीती वाटते खूप जास्त. त्याच्यामुळे मी जे दूरच राहणार त्यांच्यापासून. एवढं जास्त दूर होईल तेवढं आपल्यासाठी गुड्या नक्की. आणि फक्त प्राण्यांच्यामध्ये पडायचं नाही, त्यांच्या वाट्याला गेलं म्हणल्यावर ते आपली वाट लावणारच. जाऊन यावं त्यांच्याकडे बघा. अजून काय पकडलंय त्यांनी काय माहिती. अंगावर जर राहिलं तर वाटच लागून जाईल. BP ओढून गेला डायरेक्ट. तर तयारीतच होतो झाडावर चढून जायचं. डेंजर. अशा ठिकाणी थांबणं म्हणजे सोपं नाही एवढं.
चला आपण आपल्या कॅम्प जवळ आलोय. टेंट लावलं आपण इथे. तर आपल्या टेंटच्या आजूबाजूला जे तर इकडे जे पूर्ण खंडर आहे आणि त्या साईडला आपण बघू शकता आपण इथं कॅम्प लावलाय. खाली जे पूर्ण खोल दरी आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला जायचं नाही आणि तिकडे जायला पण नाही सांगितलेलं. चला आज मस्तपैकी चहा बनवून घेऊ आपण. उपवास आहे तर चहा तर पिऊ शकतोय. मित्रांनो आपलं आतापर्यंतचं टार्गेट आहे की आपण दरवेळेस काही ना काही विसरतो. आय होप आज काहीतरी विसरलो नसेल. चाळणी आणली नसेल. भीती खूप वाटते कारण की साईडनं जे तर खूप जास्त जे तर कुत्र्यांचा आणि असा विचित्र आवाज येतोय. आवाज येत आहेत खाली कारण खालच्या साईडला तिकडं सांगितलं होतं की म्हणजे त्या पाण्याच्या साईडला तर जाऊच नका म्हणे तिकडं. कारण तिकडं जे तर बिबटे ते कंटिन्यू असतातच तिथं. मित्रांनो आपण ऐकू शकता इकडून जे तर
बिबट्याचा ते आवाज येतो आणि पाखरांचा पण खूप जास्त आवाज येतो. असं आहे ना, निसर्गरम्य वातावरणामध्ये ना मित्रांनो, मस्तपैकी रात्रीचा, ते पण थंडीमध्ये कडक चहा उकळून प्यायची मजाच काहीतरी वेगळी राहते. आपण एकतर एक प्युअर व्हेजिटेरियन माणूस, प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे आपल्याला बाकीचा काही स्वाद नाही घेता येत. आपण हा आपल्यासाठी जे अमृत आहे, एक नंबर. चहाचा वास तर खूप मस्त येतोय. या लवकर थंडीमध्ये चहा घ्यायला. असला गारवा सुटला मित्रांनो, थंडगार हवा येते चारी बाजूंनी, मस्त वाटतं एकदम. कारण की टेंटून बघू शकता, टेंट पण मस्त आला आहे. आता काही नाही, थोडं चहा घ्यायची आणि मस्त झोपून राहायचं आहे फक्त. साईडला जे खूप अंधार झालं आहे, तुम्ही पाठीमागं वगैरे बघू शकता, बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतात. आणि खूप जे प्राण्यांचं वरतून तर डेंजर आवाज येतो, एवढा खतरनाक आवाज येतो आहे ना की भयंकर एकदम. मी जिथं थांबलो आहे ना ॲक्च्युअल, तर इथंच याच आसपास याच एरियामध्ये जे तर ते बिबट्या पकडला होता, ज्याचा मी व्हिडिओ टाकला होता ॲक्च्युअल, पण मग मी तो डिलीट केला काही रिझनमुळे. आहे तो व्हिडिओ मी याच्यामध्ये जे तर कॅप्शन करून ॲड करून टाकणार आहे तो व्हिडिओला का म्हणे. कारण की हा एरिया जो आहे तर इथं जवळपास जे तर गाववाले भरपूर आहेत जवळपास, तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की कोणामध्ये भीती वगैरे पसरू नये म्हणून ते सध्याला नको टाकायला व्हिडिओ. चला, आपला गरम चहा तयार झाला आहे, तर थोडं त्याला जे तर थंड होऊ देऊ, कारण की एवढा कडक चहा पिला जाणार नाही. लास्ट टाईम जेव्हा कॅम्पिंगला आलो होतो आपण, तेव्हा आपली सांडस जी तर हरवली. सांडसच आणली, घरी भरपूर शिव्या खाल्ल्या. काय ऑप्शन नसतं, या असल्या वस्तू जर काही हरवल्या ना, शिव्या खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. आणि शिवी वाईटसाठी नसते, कधी कधी चांगल्यासाठी पण राहते. चहाच्या वासानंच पोट भरायला लागलं. थंडीची खूप वाढली, त्याच्यामुळे थोडंसं जाळवणं आवश्यक आहे. चुलीवरचा चहा प्यायची मजाच वेगळी मित्रांनो. गॅसवरचा मी रोज पित असेल, चुलीवरचा चहा पिऊन बघा एक वेळेस, काय अमृत असतंय ना ते कळेल. ते गॅसवरच्याला टेस्टच येत नाही, चहा किती पण प्या तुम्ही. पण इथं मस्त उकळलेला चहा, मस्त गरम. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल आपल्या, तर चहा पिता पिता एक सबस्क्राईब करून टाका. केलं आहे का? टाका, करून टाका. थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त व्हायरल करत राहा. काय नाही, तर साईडला जे आहे ना खूप जास्त गवत पण आहे, तर थोडं सांभाळूनच हे करावं लागतं आहे. कारण की आग वगैरे जर लागली तर फॉरेस्ट आहे ना, तर सांगता नाही येत. आणि आता कसं आहे, आता पूर्ण वाळलेलं आहे सगळीकडं, तर थोडं सांभाळूनच हे करावं लागतं आहे.
मित्रांनो एक दिवस जे आहे तर आपण सगळे भेटूया मस्तपैकी, चाय पे चर्चा करेंगे. बोललो आहे ना खूप डेंजर आहे कालच्या साईडला. तिकडं ऑलरेडी मला इथंच भीती वाटायला लागली आता, कारण की तिकडं उजेड दिसतोय ना तिकडं, तर रात्रीचं जे आहे तर प्राणी जे आहे तर खूप हे करतात. आणि ॲक्च्युली उजेडामुळेच जवळपास येणार नाहीत प्राणी. तो एक माझ्यासाठी प्लस पॉईंट असणार आहे. मी शक्यतो होईल तर आग पेटवूनच राहूच असू देणार आहे. काही सुकून बरी जिंदगी असते मित्रांनो. काय होतं माहीत आहे का, जॉबच्या याच्यात कामात माणूस असला अडकून जातो ना भयंकर, तुम्ही सांगू नाही शकत. म्हणजे सकाळी ड्युटीला जायचं आणि संध्याकाळी घरी वापस येऊन परत झोपायचं, जेवण करून झोपायचं आणि सकाळी परत ड्युटीला जायचं. याच्या पलीकडे काहीच आयुष्य नाही राहिलं आजकाल. आणि कॉर्पोरेट लाईफ तर एवढी घाण झाली आहे की म्हणजे आपण विचार नाही करू शकत. कॉर्पोरेट लाईफमध्ये ना मित्रांनो, माणूस जे आहे ना तर असा दबूनच असतो नेहमी, की उद्याचा दिवस कसा राहील, उद्या कोण काय बोलणार, परत काय काम असणार उद्याचं नवीन, उद्याचं काय टार्गेट असणार, याच्यातच अडकलेला असतो. माणसाला जगणं काय हे नॉर्मलसुद्धा माहीत नाही, कारण की एवढी धावपळ असते. रात्री जसा तो म्हणजे रात्रीचा टाईम त्याचा म्हणजे खूप डेंजरस. तो झोपला एकदा की सकाळी परत उठणार, सकाळी उठला आपला ते काय आंघोळीला वगैरे 10-15 मिनटं देणार, त्याच्यानंतर नाश्ता केला तर केला, नशीब ते पण 7-7:30लाच त्याला कॉल येतो की कॉल आहे भाऊ जॉईन कर. त्याच्यातच माणसाचं जे येतं ना अर्ध दिवसभराचं टेन्शन ना तिथंच वाढून जातं आहे. त्याच्यानंतर परत दिवस सुरू होत नाही. ड्युटीला टायमिंग, ड्युटीला निघायचं करून 8-9 वाजेला निघायचं, 9:30पर्यंत पोहोचायचं स्ट्रगल करून पळत पळत. त्याच्यानंतर परत तेच तिथं ऑफिसला जाऊन तेच ऐकायचं, आज एवढं टार्गेट हे करायचं ते करायचं. दिवसभर त्याच टेन्शनमध्ये असणार माणूस. म्हणजे तर आवाज येतोय कसला तरी, माहीत नाही काय. थोडं उजेड लावून बघतो मी अगोदर. माहीत नाही काय होतं, तर काहीतरी आहे तिकडे. तो खूप डेंजर मित्रांनो. आयुष्य म्हणजे एवढं सोपं नाही. कारण काय माहीत आहे का, माणसाला बनवला आहे असा की तो म्हणजे कंटिन्यू कामातच गुंतून असणार. ज्याच्याकडे पैसा पण आहे ना तो पण काही सुखी नाही. आपण म्हणतोय की याच्याकडे पैसा आहे, लक्झरीजमध्ये फिरतोय, हे करतोय ते करतोय, थोडा आरामात राहतोय. त्याच्या पाठीमागं पण खूप आहेत टेन्शन. आता बरेच तुम्ही बघा ना, एवढे करोडोपती आहेत तर कोणी ट्युमरनं मरतं आहे, कोणी बीपी वाढून मरतं आहे, कोणाला हार्ट अटॅक येतो आहे, कोणाला कॅन्सर होतो आहे. म्हणजे वय नसताना पण जे तर वयाच्या अगोदरच त्यांची डेथ होती. खूप रिझन आहेत. लाईफ तर कधी जगत नाही, जगणं पण आहे तर वरच्यावर आहे फक्त. चला भरपूर चर्चा झाली आहे आपली, चहा पण थोडाच राहिला आहे. थंडा झाला थोडासा. थंडा चहा प्यायला थोडी जास्त मजा नाही येत, पण आता गरम पण होतं आणि खूप जास्त कडक होता त्याच्यामुळे गेला नसता. खूप झाली मित्रांनो आता चर्चा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असेच आपले जे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल अगोदर. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच हंटेड आणि जे जिथं कोणी जात नाही, जिथं कोणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जाऊन जे आपण ते कॅम्पिंग करतो, तर हे आपण कंटिन्यू करत राहणार आहे. फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा. चला गुड नाईट. चला अगोदर आपण हे आवरून घेऊ पटकन, हे ठेवू मध्ये आणि थोडा आराम करूयात. आणि थोड्या वेळानं जे तर तुम्हाला बाहेरचा थोडा व्ह्यू दाखवतो. आता नाईट व्ह्यू कसा आहे, तर नाईट व्ह्यू म्हणजे एकदम खतरनाक झाला आहे. सगळीकडे जे तर चांदणं दिसत आहे. म्हणजे असं तुम्हाला जे उजेड नॉर्मल पण उजेड दिसणार नाही. हे जर विजलं ना तर मीच घाबरतोय सध्या इथं बसायला पण. कारण की इथून थोडं नॉर्मल पण बाहेर जायचं म्हटलं ना तर मुश्किल आहे. एकदा टेंटमध्ये घुसलो ना तर बाहेर मी बिलकुल निघणार नाही.
वेळ पण भरपूर झाला आहे, 10:30-11 वाजलेत आता जवळपास. त्याच्यामुळे जे तर आपण पटकन हे आवरून हे ठेवून देऊ मध्ये, कारण की काय सांगता नाही येणार, प्राणी वगैरे जर आले ना तर काहीच नाही करता येणार मला. ना पळणं सुधरेल ना काही सुधरेल. तर चला मित्रांनो, वेळ आला आहे टाटा बाय बाय करायची आज सध्याला. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. आणि असंच प्रोत्साहित करत राहा. असंच जे आहे तुमचा जो सपोर्ट आहे तर तो असाच असू द्या. आणि थँक्यू. जी आपली फॅमिली आता जी समजा शॉर्टमध्ये तर 400ची झाली आहे जवळपास, थोडी कमी आहे पण 400ची झाली आहे. तर वेलकम टू आवर फॅमिली. आणि असेच जे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो, अजून जर नवीन असेल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर आपण जे थरारजनक ठिकाणी येऊन जे तर कॅम्पिंग करतो, असेच कॅम्पिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला, थँक्यू. गुड नाईट.